जीव वाळून टाकीला येडा माय तुझ्याहून जीव वाळून टाकीला येडा माय तुझ्याहून जीव वाळून टाकीला डान्सर मधुकर बंडेवाले यांच्याकडून 51 तसेच ऐकाव 2 मिनिटं हा महाराज यांच्याकडून पण 51 याच गाण्यावर बरं जीव ओळून टाकला कसा होत आई कसा बघ ऐका
चिटमंगळा वा 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 रे वा वाडेकर सर वारे चिटमंगळेकर वारे बाया बाबा 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 बाया बघा बघा वारे हरभऱ्याचं गुत्त वारे हरभऱ्याचं गुत्त बाया पाहिजे का हरभऱ्याच्या गुत्त्याला बघा अरे पिल्लू वा 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 वारे रुपा मध्ये रुपा ए रुपा बारीक हा 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 वारे डान्स वा 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 बाई बारीक ए चांदणी बारीक वारे कॅशो नवीन कॅशो मास्टर क्या बात आहे वा वा स्वप्ने सर्व हा क्या बात आहे वा 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 हा वा वा हॅलो 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 बोल शिवामल्लारीचा
कपाळाला नाही दातार उचल. तुझा डोळा गेला तर हाय की इथं गाडो बाबूराव घेऊन निघून जातो. असं माझ्यासोबत डान्स करायचा होता. आता उचलतो बाई. हा. पापणीनं उचलते मी. पापणीनं उचलून दाखवायचं खरं वाक्या. मागाला फ्यूजला पाया पडालाय. देवाच्या पाया पडतात पुढून. बाई आम्ही हटणार नाही. हटणार नाही. आम्ही हटणार नाही. हटणार नाही. बाई हात मी म्हणतो. बघ पापणी उचला लागल. हा हटणार नाही तर पापणी नाही. हा आणि वाग्या 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 र पैसा उचल वाग्या. बहिणी आहे तुझ्या बरोबर. बहिणीला बी उचला म्हणतास का आता? आंधळा करून टाक बाबा तिला. अगरबत्ती. अगरबत्ती ही सरस्वती ती मुत्री का? अगरबत्ती ती सरस्वती. ती अगरबत्ती सरस्वती रगत पित्ती मधली. अरे बापरे. आमच्या दोघा बहिणीचा तिकीचा नाच करणार का? नाट कर. लोकांच्या बहिणी लोक बाया एकच नवऱ्यापाशी राहतात. अगं माय ग हिला किती नवरे आहेत माय. आणि दोघी तिघी बहिणी आहे की नाही? हा भांडशाल माय आता उचलतो. चला आणि वाग्या 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 र पैसा उचला र. बाई हटली बघा. बाई हटली. ढोलकीवाले बाई आमच्या पार्टी तुमच्या पार्टी. बाई हटली. बाई आम्ही बी कमी नाही. आम्ही कमी नाही. आमच्या मागे कोण कोण आहे माहिती आहे काय? ऐका बाई. मी एक आणि हे टायवेलवालं दोन. बाबूराव तीन. बाई 1 2 3. गंगाधर हेपाळे 4 आणि चष्म्याची आजी 5. बाई मी 2GB मेमरी. गंगाधर ढेपाळे 4GB आणि हे टावेल वाला 64GB. 64 आणि बाबूराव पेनरॉय. पेनरॉय आणि ते चष्म्याची आजी राजा राणी कपाट. ती तुझी माय आहे का? तुझी माय होय? नाही माझी माय नाही. तुझी माय आहे का म्हणाला? तुझी मेवणी होय? त्याची पाठीमागे तुझी बहीण. होय. आमचा नाच करणार का बाई? कशी बसल्या तुझी माय बहिणीला तुझ्या तर. आई भंडार लावला. लय बोल नको बाई. लय बोल नका तुम्ही बी. उगा जाऊ दे म्हणाला. माय आल्या म्हणून शानपण दाखवायला आहे का? उगा सकाळ पिकली किंवा बाई आहे का नाही बाई? तुम्ही असं नाचा कुठे जाता? आम्ही होय खंडोबाच्या यात्रेत. खंडोबाच्या यात्रेत. तुम्ही किती जण? आम्ही हाय तेवढे आहोत. 1 2 3. हे बी मुरळी आहे का? मग आणि हे मुरळी नाही. ते काय हे मुरळी नाही बाई. हे जर तुमची मुरळी. हे आमची मुरळी. हे तुमची मुरळी. हे आमची मुरळी. जर मला हटली हा बाई. जर मला हटली तर तिची साडी धुवायची. आता तुम्हीच म्हणलो की मला घरला येऊ दे ना बाई. झालं म्हणजे ओय तुमच्या
तुमची बाई जर मला हरली आमची बाई हरवली तर तर कऊस तोडीला जाता वर्षभर. बाईला तुमच्या आहे की नाही हा बाईला तुमच्या थम्सअप पाहिजे तुम्ही थम्सअप थम्सअप. अगं मायो उठ बाई थम्सअप पाजत आहे म्हणाले उठ. तू ह्याला हा घेऊ नाही ह्याला हारियो बाय उठ उठ. ऐका लक्षात ठेवा कथा चालू आहे. राजा म्हणणारा आयती पेटी घेऊन आला घराकडे येण्याबरोबर बायकोला हात मारला. कोण धनगर आयती मुलगी महादेवाने दिलं. घराकडे येऊन आपल्या बायकोला काय म्हणते राजा आता ऐका काय म्हणते ऐका. हो सजावतीला हात मारू लागला. राजा म्हणणारा या ठिकाणी 51 रुपयाला डान्सवर खुश होऊन धन्यवाद. ऐका आता काय म्हणते सगळे ऐका. सुंदर ऐकण्यासारखी कथा आहे बरं का आता. हॅलो 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 सजावंती ए सुंदरी नारी कोण आहे माय तुझा मालक आलो मी मालक. कोण आहे की माय आओ घरचे आव की बाहेरचे आव मालक आलो. घरचा म्हणजे कोण बाहेरचा म्हणजे कोण आहे. आहे घरचा म्हणजे माझ्या पप्प्याचा पप्पा. आहे बाहेरचं म्हणजे ते बाबराव की ढोर बनायचं. हा सोय ऐका देवा ही तुमची बाई आहे. हा ही तुमची बायको आहे. होय. ही तुमची मालकीण आहे. ही तुमची बाई आहे. ते बाई तुमच्या येडी बाईला झाली मिशा कशा हो हो मिशा कशा बाई ऑनलाईन लावून घेतली तिनं. असं का बाबा? बाईनी जंगलामध्ये गेलो. ओय आव कारभारी हो माय तुम्ही इतके दिवस कुठे गेलत्या बाई. हा. माय तुम्ही गेल्यापासून तुमचा ढोर करून तुमचा घोर करून वाळून वाळून भोपळ्यावणी झाले गे. ए, घोर म्हणावे येडी. ही हातावर काय आणल्या हा हातावर हे लेकरू आणलं तुला 12 वर्ष झाले मूळची वांझ आहेस. हे टावेलचं लेकरू आहे काय हा आता म्हणजे मा का गबूच्या गबू आहे गे. का तुला वाज म्हणाले काय मला दिलंय ग मला दिलंय. तुम्हाला हा कारभारी हा. काय लेकरू काय लहान आहे काय काय तुमचा त्रास झाला असेल. कारभारी हा काय बसल्यावर होय काय तुमचं पोट दुखला असेल माय. ए. मला जर सांगले असल्या तर हा. तुमच्या मागे मागे आले असते. हो. तुम्हाला उच्च धोंड्यावर बसून बरोबर. आम्ही दोघी तिघी बहिणी बोट्या शिरून खाली असते माय. होय आईचा दिलाय ग कुठं तर गड्याला लेकरू होते होय. येड्या तोंडाच्या असल्यानं वाढ झालं. माझा कारभारी काय म्हणाले मला दिलं मला वाटलं बरं गेली बायची पिढा गड्याला पिल्लू होलं. ए, बायला काय लय बोलणार का म्हणाले हसले लय बोलणार का म्हणाले. लय बोललो का तुम्हाला. जर बारीला धमकी देऊ लागले तुम्हाला सोडून त्याला ए, त्याच्यावर तुला दाखवू काय आता हा? दाखवू काय तुला म्हणलो. पॅट काढायला काय ए, दाखवू काय हा मायन तवा कवा तवा असंच करते गे. तुम्ही मारतो म्हणाले हा मायानं मारतो म्हणजे झेपाडे की सुईच्या एकदाच घे ग घरात त्याला आका एकदाच घे आका हो हे तुझी मोठी आका दोघी मुलीचे वाज हाव हुडवा वाल्यासारखं वाल्या दोघी. उमेदवार तुमच्या हात्यावर तुझा तुमची खानदान वाज ठेका आम्हीच घेतला का तुम्ही लय आजात आहेत कडू बहीणवान लय असताय हा. कधी उगाच कधी जाऊ दे. गड्यानं बी लिखून तुम्हाला आणलं हरभरा ना. कापायला घ्यावं लागते सकाळी. आका हो. काय आता तोंड आहे सूर्यफुलाचं बोन असतं. काय मी म्हणून ठेवून घेतलो हा मामाची पोरगी व्हायची म्हणून हा नाही गेलं तर आहे की नाही. नाही तर कुणी मला काय- जे बाया सगळे म्हणले काय म्हण हा या बाया सगळे म्हणले माझी अक्का आहे म्हणून तुझ्या पशी ए बाई, चुप. माहिती आहे ना कशी माहिती दिली म्हणून 10 वेळेस म्हणली होती ना दमान ती बोल उडूक म्हणून. दमान बोला लोक घरला काय बोलत तोंड आहे माय तुझं. मी तुम्हाला काय सांगायले कारभारी उगाच सजावंती तुम्हाला उगाच सांगाले तुम्ही दोघी सख्खे बहिणी. उगा मामाचं हा दोघी पोरग सख्खे बहिणी तुम्ही उगा मामाचं पोरग तुम्हाला जाऊ दे मला काही बोलू म्हणाले. नको. तुम्हाला उगा मामाचं पोरग होय घराला कुलूप राहते धोत्राचा कडे गुन्हा बसाले नाहीतर काय करतो. नाहीतर तेव्हा तुमच्या मिशात कोळप धरले काय बोलतात कडू. उगा लय बोल नका म्हणाले आओ लय बोल नका हा मला वाज म्हणता काय तू वाज मूळची वाज. मायाला कवा तवा आजच बोलते दोघी मुळाचे वाज हाव. याला कवाय म्हणते मला करतो म्हणते कधीच करणार काय आहे गंटल गंटल. कवा म्हणतोस मग आता. काय लोकांच्या बायाच्या बामणीच्या बायाचे नवरे माय गाडीवर नेतात खड्डा बघून गचकुन्या पाडतात. हा. यानं मला कधी गाडीवर नेऊन पाडणार माय ए, आज गेली ग मायाची कडे आता रडणू ग उग बस ग माय
आजी तिला घालते ए! तोरी लवकर आजी ए, ए! म्हणो तिथं का गेलीस आओ हा ही नव्हे कसला हिरो भेटले मा तिथं जाऊन रडलेली आहे असंच करायली बाई हॅलो का सांगितले आता आजीनं सास्तर घे म्हणून कसं सोन्याची सुपली मोत्यानं घुपल्याच्या तोंडावर काळी कुत्री मुतली म्हणलेली आहे माय हो म्हणून जाऊ ना उगा लय बोल ना का कारभारी ए माय उगा जाऊ दे माय उगा एवढं लोक गुणानं बघताले उगा तुम्हाला जाऊ दे म्हणाले काय करतोस उगा आवाज जावं म्हणाले मायंग तुलाही बोल नको मला बक्क लोक बघायला ते पहिल्या बार कोण आलते तुला बघायला हो सर मला बक्क लोक बघायला ते पहिल्या बार सजावंती हो तुला कोण आलते पहिलं बघायला माया पहिल्या बार अरे काय म्हणले आम्मो मला म्हणजे काय म्हणले मला करून घे तुला गॅस दे तुमने गॅस उजवला गॅस तुला वय हा लय बोल ना का उगा असं उगा जाऊ दे कशाला माय मामाचं पोरग उगा जाऊ दे लय बोल ना का तुला घरात लेकरू घेऊन आलो कारभार आले पारी कारभाराला कसं बोलाव कळते काय तुला लहान आहेस काय मला बक्कळ म्हणजे माझ्या गावातल्या बाया तुला लेकरू होते म्हणले काय झालंय मग ते मित्राची बाई सुद्धा म्हणली बाई तुला काय लेकरू होते झालं? म्हणले आणि ते समोर बसल्या 2-3 चष्म्याच्या बाया सुद्धा म्हणले बाई तुला लेकरू होते म्हणले काय आणि झालं? ते तांबड्या दस्तीचे म्हणले पिवड्या ए बक्कळ जण म्हणले माय मला बक्कळ लोक म्हणले काय झालं मग तुला लेकरू होते गावात ते सरपंच सुद्धा म्हणले कशाला पोलीस पाटलाकडे गेलते मी काय आला विचारायला बरं काय आला लेकरू होते की नाही म्हणून असं होय पोलीस पाटील सुद्धा म्हणले समोरचे 2-3 अक्का बी म्हणले छोट्या हा बाय तुला लेकरू होते म्हणले कवा आलते बाई येईन मी बाहेर बोक्कळ जण म्हणले लेकरू होते म्हणून मग काय झालं काय तुमच्यातच फाल्ट आहे की मार काय तुमची टाकी कुणी कुंडली की झोन तरी की गय नालीत लय आता आहे कोडूची नालीत पाणी होते येताना उगा लय बोलला का काय करतोस उगा जाऊ दे म्हणाले ए गडासमोर माझा अपमान कर नको लय जवळ येऊन बोलला का थुका उडाला उगा जाऊ दे माय कशाला मामा कारभारी घरला आला की हसमुख चेहरा घेऊन येवा हा हा काय करा कारभारी जवळ आला की पाय धुवून पाणी पिवा पाय घेऊन पाणी पिव ऐक जांभळ्या देऊ नको बाप्पा गिरतीस काय मला उगा हा करायला मोठा बराच मोठा आहे सुट ती मोठा ओय हा उगा लय बोल ना का पाय घेऊन पाणी पिव कारभारी आला की आरती हो मला आग कसं बोलाले माय आले आले भांडण करालीस बोलाले बघा कारभारी बाहेरून अक्का ऐकाय कारभारी बाहेरून येण्यावर चंदनाचा पाट टाकावून चंदनाच्या पाटावर कारभारीला बसवा आणि बाईनं गंध पुष्प व्हावून बाईनं गट्ट पाय धुवून पाणी पिवा आता कसं वाटावर आलीस कारभारीच्या लायकीचा राहावा कुठे गेले ते हवं की कुठे गेले ते आरडायचं दुसरे होत धोत्राचं XY Z बरं बाई नाव सांगणार मी त्याच्यावर नवं दारू टाकून आला हा येता बारक्या लेकराचे मंदिर तोडीत आला येताना रस्त्याला बघला बाई बोकड मंदिर तोडीत आला बाई घरला येण्यावर पाय धुवून पाणी पित बाई 6 महिने उठणार दारू पिणाऱ्या आरतीच कराव कारभारी हा असा दारू पिऊन आला आरती करा म्हणालो एक पंचारतीचं ताट लावून घ्यावं ऐका माय तुमचे कोणाचे कारभारीचं दारू पिऊन आले बा कारभारी दारू पिऊन जर असा अंगणात झुलत आला एक पंचायतीचं ताट लावून घ्यावं मध्ये मुठभर फक्की मिरचू ठेवावं कशाला बाजूला लांब सडक फुकणी ठेवावं वा असा दारू पिऊन जर झुल जर आला झुल्या बहीण आल्यावर मग त्याची आरती चालू करावं जय देव जय चटणी रांड जय देव जय चटणी रांड नवऱ्याची कुटाव फुकणे मिरचू टाकू काय आता व्हायस कडू आता हसलो बघा त्याला आवडलं बघा लक्षात ठेवा सजावंती ऐका विषयाचा परिपाडू गोड परमात्मा लागे कडू म्हणजे पंचरंगी जागरण हो
या नगरीमध्ये दूर दूरून कलाकार आले. होती संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी. सुखाच्या गोष्टी. कारण आपलं गाव म्हणजे एक भावनिक गाव आहे. आपल्या इथे कीर्तनाचे कार्यक्रम होत असतात. भजन कीर्तन भावनिक गाव आहे. खरंच आज कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे गंगाधरराव ढेपा ऐका आमची शिरगिरी आज 15 दिवस झालं मला सारखं मागे लागले. महाराज तारखी सर नका बरं. किती मनामध्ये प्रेम आहे लक्षात ठेवा. आमचे गंगाधरराव ढेपाळे आमचे आणि शिरगिरे सकाळ संध्याकाळ फोन आहे दररोज. महाराज आपली तारीख जवळ कारण देवाचा कार्यक्रम आहे लक्षात ठेवा. आज कुठला दुसरा जर कार्यक्रम मावत नव्हतं पण देवाच्या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य केलं आणि दरवर्षी दुसरा वर्षी आमचा लक्षात ठेवा आणि आपल्या कार्यक्रमाचा 4था वर्ष आहे. आणि कारण होतीच योगायोग एवढे लोक आहेत कारण तुमचं आमचं काहीतरी पुढे जाण्याचं पुण्य आहे म्हणून आज सर्व भेटी झाले. आमचे सर दीपक सर बीड जिल्ह्यातून केजून इथं आलेले आहे. कारण योगायोग आहे. काय योग साधला जन्म आम्हाला लाभला. आमचे गिरी महाराज नांदेडकर असं सर्वांच्या इथं असलेले आमचे माझे दाजी आमचे काळेकर सर आणि त्यानंतर आमचे ताई अनिता ताई वा 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 आमचे रत्नमाला ताई नांदेडकर आणि सुंदर गळ्याचे आमचे रूपाताई लातूरकर त्यानंतर आमचे देवदास महाराज आणि त्यांचे सुपुत्र सोबत आहेत बाप लोकांची जोडी आणि यांचे सुपुत्र आमचे चंद्रकांत महाराज माचणूरकर यांचे पण सुपुत्र सोबतच आहेत. कारण पुढी कन्या युवलेसे रोप लावी गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला आला. आणि माझे वडील धोंडीबा महाराज पण सोबतच आहेत. 3 बाप लोकांची जोडी आहेत लक्षात ठेवा. आणि आमचे संबळ मास्टर ते कवाय झोपतात बरं त्याचं काय लक्षात धरणार पैसे भर म्हणून ऐका आमचे संबळ मास्टर मंगेश भाऊ आणि ते पण इथे उपस्थित झालेले आहेत. आणि आपल्या गावातील सुंदर साऊंड सिस्टीम गावातच आहे का सिस्टीम वा वा सिस्टीमचा सर्वांनी टाळ्या वाजवा. सगळा कार्यक्रम आमचा सिस्टीमवर आहे बरं सुंदर असे सिस्टीम. कारण आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही. कंप्लीट 5 वाजता आपल्याला आरती करायचा आहे. आमचा आज संध्याकाळचा कार्यक्रम आपल्या येथील नायगाव तालुक्यामध्ये छत्री शेळगाव खंडोबा मंदिरावर 7 दिवस सप्ताह आहे. काल्याच्या दिवशी संध्याकाळी आमचं जागरण दरवर्षी असते. तिथं पण भरपूर पब्लिक आहे. कारण रात्नादेव देवाचं गजर आहे. तुमचं आमचं नाव कोणी घेणार. तुम्ही आज जेजुरीला जा आणि त्यानंतर ऐका बापू बस नाही तुझे गुरुलाच माझ्या जीवाला आता सगळे गेले येऊन ऐका तू सकाळपर्यंत उतरणार ऐका म्हणून या देवा वा वा मला त्याची सुपारी द्यायची की बापू वाघेची दिल्या ऐका आणि त्याच्यानंतर आपल्या मल्हारीची बापू तुझं काय होईल हा मिर्यांच्या बाहेर का मला ते नाही मी आहो की ते नाही ऐका आमचे आवर्जून आज योग नव्हता बरं का या कार्यक्रमाला येण्यासाठी आमचे माऊली घारके आपल्या येथील नातू आहेत आमचे गणपतराव संतईचे भाषे त्यांचं स्वतः चॅनल आहे 2 चॅनल आहेत. एक संप्रदायासाठी वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार प्रत्येक घरामध्ये पोहोचावं यासाठी 2 वर्षाखाली त्यांनी चॅनल काढले. एक म्हणजे गाथा माऊलीची म्हणजे संप्रदायासाठी वारकरी संप्रदायासाठी भजन कीर्तन गवळणी यासाठी चॅनल स्वतः काढले. दुसरे चॅनल म्हणजे मल्हार धर्माचा प्रचार आमच्या खंडेरायाचा प्रचार करण्यासाठी कथा मल्हारीच्या नावाचं चॅनल आहे. सर्वांनी आपला कार्यक्रम आता या दिवस रात्रचा कार्यक्रम पुरा आपल्याला 2-4 दिवसाला बघायला भेटणार आहे. ते म्हणजे कथा मल्हारीची अख्ख्या महाराष्ट्र नवे नवे ते भारताच्या बाहेर सुद्धा लोक बघतात त्या चॅनलला. आणि कमी दिवसामध्ये जास्त वेगाचं चालणारा हा चॅनल आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं पुढील कार्यासाठी शुभेच्छा द्यायचा आहे. आणि टाळ्या वाजू नका ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोठा मोबाईल आहे त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणून आता आपल्याला एक बहीण भावाचं बायलेकीचं गीत म्हणायचं आहे. राजा म्हणणारा नाराज बसला ऐका आयची मुलगी दिलं घराकडे आणला आपल्या कारभारी ऐका आयची मुलगी बानू म्हणणारी घराकडे घेऊन आला. कोण राजा सजावंती काही बोल लागली अहो कारभारी माया लेकराला काय पाजत माय हे होय अहो आपल्या घरी मेंढर नाहीत का मेंढर माय बोकळ मेंढर आहेत की माय कारभारी मेंढीचं दूध पाजत माय मेंढीचं दूध पाहिजे तर हात पाय वाकडे करून पडते माय लेकरू शेळ्याचं पाजत माय शेळीचं पाहिजे तर लेकरू उभ्यानं ढाळून घेते मग कसं करत म्हणालो मी काय म्हणाले मीच पाहिजे ते माय
तू 12 वर्षाची वांज आहेस तुला ए पलट कुठे चालास पलट ओय ओ माय ग मीच पाहिजे ते तू रो मला खायला घेऊन लागते हातावरती येच करावं लागते काय आणू आणि ते बाया सगळं कोणा कळणार पेच हा येच करावं लागते माय येच काय आणू म्हणालो घेऊन या माय घेऊन या घेऊन येतो 1 क्विंटल खार का घेऊन या माय मायो 1 क्विंटल खोबरा घेऊन या कारभार यो खायलाच होय की म्हणालो आई खायला होय की माहेरला द्यायला होय तुम्हाला तेवढाच घोर दिसाला माय 1 क्विंटल खार का घेऊन या हा 1 क्विंटल खोबरा घेऊन या लाल बरं. लाल पाटीचे नगम काळ्या पाटीचे हाकम हा काळ्या पाठीचे मागाली माय ग केळ घेऊन या शेपो घेऊन या अंगोर घेऊन या बिब्याची गोडबे घेऊन या पारा लसकापूर पाव पावकुड घेऊन या बरं. काळा पोळ 2 धडी घेऊन या म्हैस वैस काय म्हणालो काळा मुळे अर्ध धडे घेऊन घ्या लेकराला पाजायला दूध पन्ना तुमच्या हा असं होय तुमच्या लेकराला पाजायला दूध पन्ना बरं म्हणाले बरं आणतो माय एवढं खाऊ खाऊ झोपते बरं काजू बदाम खाऊन झोपते काम करणार धाम करणार ये दोघीला लावा काम करायला कोणाला ये दोघी भांडे घासते ये करणार माय हा हे माझ्या मोठ्या जावा येत लय खिलाडी आहे. मी काय म्हणाले हा मी काम करणार धाम करणार तुम्हाला भांडे घासायला घासतो. लावते तुम्हाला धुणं देवायला लावते माय देवतो पण तुम्हाला लेकराला तुम्हाला ते कोले बोरगावच्या सोयऱ्याला दोघाला दूध पडते की म्हणालो एवढं खाऊ खाऊ झोपते हा या बिरू देवाच्या करेप्यानं 50 जर मला दूध पडलं बरं ओ दादा हा 50 जर दूध मला पडलं तर हा एक थांब तुमच्या लेकराला सर नाव बरं लेकरू पिऊन पिऊन उरलेले सकाळ तुमच्या न्याहारीला होते हे उग चुरू खायचं दूध बायाचं दूध खातेत काय ए बघा कारण सदावंती काय बोलायला या ठिकाणी आता लेकराचं नाव निघल लेकराचं नाव निघताना कोणी उभा टाकू नका बरं उभा टाका पण डोळे लावू नका जांभळ्या देऊ नका लेकराचं नाव बघता या ठिकाणी आता बाई सगळे सरळ बसा डोळे लावू नका आता या ठिकाणी धनगरवाड्यामध्ये लेकराचं नाव निघल लेकराचं नाव निघालं की 2 मिनिटं पाळणा होईल पाळणा झालं की बहीण भावाची गीतं ऐकण्यासारखी आहेत हा या ठिकाणी आता लेकराचं नाव निघत आहे लेकराचं नाव बघायचं का हो लेकराचं नाव बघायचं आहे. बघायचं का हो बाबान लेकराचं मागचं बघायचं का मोरचं बघायचं ए नाव बघायचं रे नाव बघायचं ऐका लेकराचं नाव निघत आहे आता कोणी बोल नका बरं ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवा सर्वकार्ये सुसर्वदा हो इको द्या आवाज वाढवा याच्यावर जीव आहे माझा पुरा बघा लेकरा ए बोल नका लेकराचं नाव निघत आहे ओम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमो नमः लेकराचं नाव बघायचं का बामण हा लेकराचं नाव बघायचं आहे हो महाराज घेऊन या पूजेच्या साहित्य घेऊन या काय लागेल 1 क्विंटलं घमं समर्पयामि मायो 1 क्विंटलं गव्हं समर्पयामि बरं मोतीचे नगम कोपनचे नगम हा गावरान गव्हागम समर्पयामि वा बरं आहे बाबा 1 क्विंटल तांदूळ कोपनचे मोतीचे नगम फिरीचे हा. चांगले कोलम बिपिती बुलट कट्टा आगम समर्पयामि हो आणतो होय हा केळ हा काजू बदाम चारोळी बिब्याची गोडवी नारळातलं पाणी विराच्या मोनॅको गुड्डे पतंजली पार्ले तेवंती क्रीम बिस्किट समर्पयामि हा आणतो बापू आणतो होय हा लेके आओ ये काय होय लेके आओ ये मुसलमान हिंदी होईस काय लेके आओ काय होय म्हणालो असं आम्ही हाती बामण बरं आमचे सोयरे मुसलमान वा आमचं कुळ आहे भाऱ्यामध्ये तुमचं बरं कुळ काय आहे माझ्या मायचं नाव येल्ली बरं. ऐका हो माझं कुळ हा. माझ्या मायचं नाव येल्ली बरं. माझ्या बापाचं नाव तेल्ली हा बेटा सैदाले बरं. लेख सामाराला दिले बायको कुंभाराची केले सगळं बामणी भावके झाले ए म्हातारे पाटे 4 वाजता मेली बाहेर रडशाल नाही तर सगळे बाय एक व्हायचे निघालं लेकराचं नाव काय निघाला रे हा बघा हा हे ना उठल्या निघणार उठ बस की बापू काय त्रास आहे काय बसा निघाला बघा लेकराचं नाव काय निघालो हा बघा ये काय होय म्हणालो इकडे कोले बोरगावच्या सोयऱ्याकडे काय होय काय होय म्हणालो ये
अरे वा आहे वा ये तिकडे मेत्रेच्या बाईकडे ते पंचांगण मध्ये वाव कशी आहेत म्हणालो. अरे पंचांगण मी बघ ना हा ह्याची बायको बघते याची होय. ह्याची बायको बघते बाय तुला जायला काय झालंय माझ्या घरला ए कुंची पागूर घेऊन चली बघा नाही ओम नमः शिवाय. जाऊ नको मोठी माय. बघण्यात भात आहे खातीस पाय महाराज हो. तिनं गेली आणि दुसरी आली एक गेली तर दुसरी रेडीच आहे. ते सीट चेंज झाले महाराज. हा ये बरी आहे वय कमी वयात आहे. ओय हे दोघे असंच करते. लेकराचं नाव निघालं हा, तुमचं. काय निघालं? हा बघा हा ये काय पाटोड्याची फोडी होत काय म्हणालो. अरे वडी वडीनं जावं लागते. कशाच्या तुरीच्या कापसाच्या. पहिला तुरीची कापसाची वळ माहित आहे. अरे पंचांच्या वडीनं जावं लागते. असं होय. निघालं लेकराचं नाव. काय निघाले. तुमच्या लेकराचं नाव निघालं. काय निघाले. मला का माहित ढोलकीवाल्याला विचारा. बामनच वेस की म्हणालो. अरे निघाले काय निघाले. लेकराचं नाव निघत होत. का लेकराचं नाव निघत होतं. चष्म्याची बाई मधून डोळे लावले चष्म्यातून. असं होय. ए, माय झोप नको की माय लेकराचं नाव निघणार. निघालं बघा लेकराचं नाव. काय निघालो. तुमच्या लेकराचं नाव निघालं. काय निघाले. बाबूराव पायावर पाय टाकून बसले निघणार. असं होय. बाबा जवळ घे पाय. निघालं बघा लेकराचं नाव. हा तुमच्या लेकराचं नाव निघालं इस्माईल बीबी. ए चुकलं ऐश्वर्या राय ए आरची. अरे तू काय बामनच वेस की म्हणालो. अरे चुकलं लेकराचं नाव निघालं तुमच्या. ए भाई काय जवळ घे. लेकराचं नाव निघालं. काय निघाले. लेकरू हाय की म्हणाला. हा ये होय की उभा टाकला आहे. हे उभा टाकलेली. गोबडाचे डोळे असले बाय बसताय. निघालं बघा लेकराचं नाव. काय निघालं. तुमच्या लेकराचं नाव निघालं. काय निघालं. लेकराचं नाव निघालं अक्षरावर भानुबाई. बर तिला या अख्ख्या जगामध्ये नवरा नाही. अरे बापरे. देवतोले तिच्या पायी जावाई. सांगितलं भरभरावनं मुलगी साधी आहे को बानू. नाही हो. इंद्रदेवाची कन्या. हो आणि मुलगी कुणाची बानू इंद्रदेवाची. आणि एक लेक त्या इंद्रदेवाची मुलगी सापडली कोणाला धनगराला. सत्यवतीच्या कुशी पाळ जन्मल ऋषिकेशी. हो आणि आता या ठिकाणी पाळणा होईल. ऐका बालूचा पाळणा होईल. 5 बायांना उठायचा आहे. पाळणा धरा. मी पाळणा म्हणतो सर्वांनी माझ्या मागे पाळणा म्हणा. ऐका पाच या बाय उठा. तिथं बसा. रीलचा दोरा बघा. 5 वाजता उठा पटपट उठा. ऐका ज्या बाईला संतती नाही लेकूर नाही अशा बाईनं पाळणा धरायचा. बाई आले आईची माया कशी लेकीचे पदरान डोळे आईची माया कशी लेकीचे पदरान डोळे पोशी. माय ग चिमण्या चालल्यावर नाच्या. ऐकावं सगळे. आणि चिमण्या चालल्यावर नाच्या माय बापाच्या माघारी बाई भाऊ जया कोणाच्या. एक बार तुमच्या माहेर मध्ये माय बाप केली की बाईचं माहेर संपलं. लक्षात ठेवा. भाऊ कोणाचा आहे माय भाऊ कोणाच्या सगळ्या नावापुरता असतात. ऐका माय बापाच्या माघारी बाई भाऊ जया कोणाच्या. लागल्या धारा डोळ्याला पाण्याच्या.
कोणता बंगला काचेचा बंगला बाई काचेचा बंगला बांधिला बाईने किच्या नशिबाना नशिबाना तिला नवरा मिळावा चांगला प्रत्येक माणसाला माझ्या सोनीच्या नशिबाना नशिबाना तिला मालक मिळावा चांगला बाया तारी लिंबाच माये झाड ऐका हो तारी लिंबाच माये झाड लिंबाला लिंबोळ्या झाल्या जड माये बापाला लेकी गोड सख्या भावाला बहिणी जड झाल्या भावाला बहिणी जड बघावं या कोंड्यानं केला उघड बाई ग राजा भावाला बहिणी ऐका माहिती किती बाहेर किती जलम किती अवघड असतो काळजाला लागणार गीत आहे तुमच्या ऐका बाई आली या लक्षात ठेवा बायले गीताला जलम कसा आहे कारण अंतकरणात दाखवून येते गीत म्हणताना सुद्धा आम्हाला ओ तांबूळ पिकलं शिव माझ्या लेकीच नाही बर आई बापाच हृदय भर बाई ग माझ्या लेकीच नाही बर ऐका बानू बालाजीराव संत येऊ फक्त येऊ ऐका बानाई ऐका बानूबाई बालाजीराव संतई किती बनबाई बघा 31 रुपये दिले त्यांना पण बहीण भावाचं काय आहे अंतकरणातून काळजाला लागणार गीत आहे लक्षात ठेवा बहीण भावाचं गीत आवडलं बघा आमच्या बानूबाईने 1 रुपये लक्षात ठेवा बाय बाय आडवा लागेला माई माता अरण्यक सोडून चालली बाई आई बापा गण वतीला भरा जाम माझ्या पायला गेले पार लांब लेकीला पायला गेले पार लांब बाई ग बाई 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 आई पायला गेले पार लांब माझ्या सोन्या गेले पार लांब माझ्या पायला गेले ऐका सगळे लक्ष द्या 2 मिनिटं मायबापाला एकच मुलगी होती तिचं नाव होतं महिना मायबापाला लग्न केलं जावाई सुरवातला नाही पिणारा 6 महिन्याला पियाला शिकला वाद दिपाळीचा सण जवळ आला होता एकदम इमोशनल दिपाळीचा सण जवळ आला बाप लेकी आल्यासाठी लेकीच्या दारात गेला हो अहो गेल्या त्या जावायनं बापाला रामराम सुद्धा केलं नाही काय म्हणलं बापाला ऐका सगळे ऐका सांगितलं तू आणलास काय हुंडा आणलास काय गाडी आणलास काय कोण बोलायला जावाई बापाला बोलायला एकीचा बाप शरमून गेला पाया पडतो जावाई बुवा अहो जावाई बुवा माझ्या लेकीला वाट लावा तिची आई बिमार आहे हो दिपाळीचा सण आहे आई फार बिमार आहे तिला बघू वाटायला जावाई ऐकाय त्यांना लक्षात ठेवा बाप पाया करू लागला हो पोटला गोळा असताना बोलायची सत्ता नाही त्या बापाला तर बापाचा जीव त्या लेखीत तयार केलेला असतो हो तुम्ही कुठे बघा बापाचा जीव लोकांपेक्षा लेखीत असतो बाप नारायणाने असतो नारायणाने ऐका वरून कडक राहतो बाप मधून मऊ राहतो काय हो
एक तुम्हाला उदाहरण सांगतो. लेकीचं लग्न जमलं, लग्न जवळ आलं, लग्न घटिका जवळ आली. हो, जेव्हा लेक बापाला सोडून जेव्हा सासर पहिल्यांदा जाते ना लग्नातून, हो ऐका, तेव्हा सगळ्या बापाला रडता येत नाही. का हो? तर बाप घराचा कळस असतो. बापाला रडता येत नाही. बाप घरात जातो, उशी घेतो, उशी मध्ये मुडक ठेवून बाप रडत असतो. तो पाप असतो, तो पाप असतो. लक्षात ठेवा, बापाचं कार्य लय मोठा असतं. लेकीत लय जीवार केला असतो. बाप लेकीच्या दारात गेला, लेकीला आणण्यासाठी जावायनं मारू मारू वाट लावलं. काय वाटलं असतं? पोटचा गोळा असताना बोलायची सत्ता नाही त्या बापाला. ओ गेलाय लेकीच्या दारात बाप, उभा राहिलाय धर्मावनी, आणि सत्ता नाही बोलायाची. म्हणजे लेकीला बापाच्या डोळ्याला आले पाणी. ढोलकी गायले गीत माये गाणं, गायलं हरिदास वाघोबान. चंद्रकांत महाराज, गिरी महाराज, काळेकर सर आमचे, दीपक भाऊ, खरंच आमचे धोडेबा महाराज आमचे, खरंच आमचे मंगेश भाऊ, अनिताताई आमचे, रत्नमालाताई आणि रूपाताई आणि जयदास महाराज. सदानंद महाराजाची साथ आहे छान. हो ऐका, दिपाळीच्या सणाला आनंद झाला मनाला. बाईच्या आवडीचे गीत आहे बरं युट्यूबला माझं, ते पण गीत फेमस आहे. ते पण गीत म्हणा म्हणून बाईची फरमाईश आली. किती रे बाई? 1 रुपये दिपाळीच्या सणाला होईल बाई. ऐका, गीत होत आहे दिपाळीच्या सणाला. हे गीत आता कट करण्यात. बाई दिपाळीच्या सणाला बाई आनंद मनाला, दिपाळीच्या सणाला आनंद झाले मनाला. माझा भाऊ आलाय नेला, जाते माहेरा भावाच्या गावाला. जाऊद्या माहेरा माहेरा माहेरा, जाते माहेरा भावाच्या गावाला. बाई बघा, जाते माहेरा भावाच्या बाई पंचमीच्या सणाला आनंद झालाय मनाला. दिपाळीच्या सणाला गंगाधर आलाय नेहाला. कोणता? दिपाळी. बाईचा भाऊ आलाय नेहाला. माहेरा भावाच्या क्या बात आहे. सुंदर ऐकण्यासारखा काळजाला लागणार बहीण भावाचं पवित्र नातं असते. ओ गाय झुपण घुंगराची, किनारी बैलाची, बाई मला न्यायाला घाई माझ्या ग भावाची. बाई मला न्यायाला घडी माझ्या ग भावाची. बाई मला न्यायाला घडी माझ्या ग भावाची. बहीण भावाची आठवण आली जाते माघारी, बहीण भावाची आठवण आली जाते माघारी. जाते माहेरा भावाच्या गावाला, जाते माहेरा भावाच्या
मल्हारीची कथा मल्हारीच्या चॅनलला माझी विनंती करतो, हे गाणं मात्र आवर्जून टाका, कारण बाई लेकीच्या आणि बहीण भावाच्या नात्यामधलं पवित्र गाणं आहे. कारण बहीण भावाचं गाणं म्हणजे साधन आहे, लक्षात ठेवा. दीपावलीचा सण असो, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक पवित्र नातं म्हणजे बहीण भावाचं असतं, लक्षात ठेवा. माझ्या माहेरची वाट. पहिल्याच्या काळात गाड्या नव्हत्या बरं गिरी महाराज, गाड्या नव्हत्या, एसट्या नव्हत्या, मोटरसायकल, बुलेट सुद्धा नव्हती, काहीच नव्हती. पहिल्या बैलगाडीवर आपल्या बहिणीला आणण्यासाठी जात गेले भाऊ, बघा जुन्या काळामध्ये. आता सगळं निघालं, कलियुग आहे. गाडी झुकून, कारण गाडी नव्हती पहिलं. माझ्या माहेरची वाट दारी जंगल दाट, दादा वाटते भीती गाडी हानजरा नीट. आई वल्लाची आठवण आली जाते माघारी, आई वल्लाची आठवण आली जाते माघारी. माझा बंधू आला जाते माईला भावाच्या गावाला, जाते माईला भावाच्या गावाला, जाते माईला भावाच्या गावाला. डँकिंग डँकिंग डँकिंग, वा 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 गाव. उल्ले 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 नव नव सण. धुळेकर किती दिले, किती दिले, एकवी दिले. वा वा वा. ओ आई राधा. या ठिकाणी लग्नाचे 2 गीत होतील खंडेरायाचे. बानुबाई मोठी झाली, कथा ऐकून घ्या 2 मिनिटं. एका दिवशी नारद आले बानुबाईच्या स्वप्नात. काय सांगितलं, बानू तुम्ही कोण्या देवाची सेवा करता? नारदानं सांगितलं कोणाला, बानूला. बानू म्हणजे मी खंडोबाची सेवा करतो. नारदानं कळवलं, कोणाकोणामध्ये धावत्या वेगामध्ये कथा आहे. नारदानं कळवलं, माणसा देवाने खंडोबा 3 डाव देवानं केलं. देव का हारायचा नाही बरं, त्रिलोक्याचा जात आहे. त्रिलोक्याचा धनी, त्याची जगावर सावकारी आहे. विश्वाचा तो हरी, देव भक्ताचा कैवारी. राजसा मल्हारी, दिलबरा मल्हारी. लक्षात ठेवा, खंडोबा साधा आहे का? म्हणून खंडोबानं काय केलं, 3 डाव हारलं. राग राग कोण निघाले, देव बानूच्या देशाला. जाताना देवानं काय केलं, म्हाताऱ्याचं रूप धारण केलं. 60 वर्षाचा म्हातारा झाला, हाती काठी काप्यात थरथरा, तोंडामध्ये दात नाही, झाला बोचरा. देवानं अवघड रूप धारण केलं. ऐका, खंडोबाचे आवडते भक्त मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन भक्तानं, हा मल्लिकार्जुन टुक टुक घे लवकर. टक्करंग टक्करंग वाळा ढोलकी. ला 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 ला. हा मल्लिकार्जुन साईराम. हा श्रीगिरी हा किती दिले, 51. लवकर घे, लवकर लवकर घे. थोडं राहिलं आता, थोडं घे, पटपट घे, पटपट 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 घे. हा 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 हा. आपल्याला खंडोबाचं लग्न लावायचे गाणे भरपूर आहेत युट्यूबला, लक्षात ठेवा. मग आपल्याला एक
खंडेरायाचं एक अभंग होईल, म्हणजे पंढरीचा अभंग होईल. अभंग झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला खंडोबाचे 2 लग्नाचे गीत 5 वाजून गेले. आमचा आज कार्यक्रम शेळगाव येथे आहे आणि रातभर दिवसभर पालिका आहे, संध्याकाळी कार्यक्रम आहे. पण आपल्याला आता आरती करायचं, अवघ्या 5 मिनिटामध्ये आरती होईल. सगळ्याला विनंती आहे, सर्वांनी उठून टाकायच्या, सर्वांनी जवळ यायचं आहे आणि अक्षता करा. सर्वांना अक्षता द्या. हा मालू टिक टिक टिक, मल्लू मल्लू टिक 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 टिक. मिरगोंडा गजगे गजगे किती दिले? 51 दे, 51 वापस. शिवामलारी कोट कडेपदार महाराज की. लागली सास मला गोड्या भंगा कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. ऐका शंकरराव सायांना, शंकरराव सायांना लवकर घे. गुजे गुजे किती रे? 1 दे रे सायांना. वा वा वा. ऐका 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 सृष्टीताई, सरस्वती आहे का मला? सरस्वती वा 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 वा. परशु राम राम सरस्वती परशुराम. गजगे 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 किती दिले? 51 दिले. सगळे देवळाले आपण कशा लावून बाईने दिले 51. एका एकानं पैसे काढाले छान छान. तालुका देगलूर यांच्याकडून 21 आले बघा. एका एका पैसे काढाले बघा. फाटीची पार आहे. ओ धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी. माने ऐका काय तेवढं का अवघड करून घेणार असतं. ऐका महानंदाबाई, ए लवकर घे. महानंदाबाई मेत्रे, महानंदाबाई मेत्रे राहणार बामणी. किती रे? 11. बाई नाव चांगलं टाका माझ्या पोटावर.
वाघ्या म्हणून शास्त्र सोडतो काढा. आहे का पहिले मुरळी झाले की मुलगी झाले मुरळी म्हणून सोडावं देवाची दाशी म्हणून या ठिकाणी एक वाघ्या म्हणून आम्ही एक आमचा नियम आहे आमची परंपरा आहे वाडवलापासूनची वारी मागावं हा नियम आहे एक वारीचं गीत होईल या ठिकाणी आमचे वाघोबा सदानंद महाराज हाणूरकर वारी मागण्यासाठी येतील ते आपल्याला घडल ते वारी वाघोबाला देणं हे कर्तव्य आपलं म्हणून एक वारीचं गीत होईल माय मावल्यावर एक वारीचं गीत होईल आणि महाराजांना विनंती करतो भंडार घ्यायचा आहे भंडार लावायचं सगळ्याला वारी संभाळ उठून वाजवायचा खण 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 आणि मी सगळ्या माय मावल्याला विनंती करतो तुझा चौक मानणे घरच्या बाईला जागरण पावन व्हावे म्हणून लक्षात ठेवा या ठिकाणी वारी होत आहे वारी मल्हारी वारी भोळ्या भक्ताच्या दरबारी वारी मल्हारी वारी Oh
अक्षता झाली जवळ या माहिती सगळे हो सगळे जवळ या.